एक मात्र सत्य होतं, कोणताही विषय असो, भावनेच्या भरात वाहून न जाता, पुरेसा वेळ घेऊन, सारासार विचार करून, घरी आल्यावर कधीतरी आमच्यापाशी चर्चा करून, न्याय्य पद्धतीने निकष लावणं सावीला जमत होतं. नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला कविता मेहेंदळे यांची अंतर ही कथा वाचून दाखवणार आहे. आता आपण सुरुवात करू. आई ग, ऐक. बाबा, तुम्ही पण ऐका. बाणेरमध्ये मी नवीन फ्लॅट बुक केलाय. 2 बेडरूम्सचा आहे. 350 स्क्वेअर फूट आणि 6व्या मजल्यावर आहे. स्नेहकुंजमध्ये आहे. बिल्डर आहेत मनोहर सप्रे. एकदा त्याचा प्लॅन डोळ्याखालून घाला. तिथे प्रत्यक्ष जाऊन येऊ. तुम्हाला आवडला की नंतर ॲग्रीमेंट करीन. चालेल ना? बुक केलाय म्हणालीस आत्ता. सावी, हे वेगळ्या फ्लॅटचं तू कधी ठरवलंस? मी विचारलं. बाबा शांतपणे म्हणाले, म्हणजे फ्लॅटचं, स्वतंत्र फ्लॅटचं बुकिंग तू करते आहेस, हे आमच्या कानावर घालते आहेस तर. असं हो काय बाबा, तुमच्या संमतीखेरीज मी काहीतरी करते का, निर्णय घेते का? तेही खरंच आहे. बाबाने गुळमुळीतपणे सावीची बाजू सावरली. सावी, मला सांग, तुझा लग्नाचा विचार बदललाय का? कोणी आवडलाय का तुला? आई, असं काहीही नाहीये. नाही आहे ना? मग स्वतंत्र फ्लॅट कशाला घ्यायला निघालीयेस? आपल्या तिघांना हा फ्लॅट पुरेसा आहे की. विसरू नकोस आई, तुझी मुलगी बँकेत मॅनेजर झाली. तिला उत्तम पगार आहे. तिच्या इच्छेने ती आई-बाबांसोबत नव्या मोठ्या फ्लॅटमध्ये राहायला जाऊ शकते की नाही? एका दमात हे सारं बोलून सावीने दीर्घ श्वास सोडला. हो, म्हणजे नाही. सावी, समज तुझ्या जागी मुलगा असता तर हा प्रस्ताव मान्य केलाच असता. आईच्या नजरेला नजर भिडवीत सावी म्हणाली, होय ना? मग समज की मी मुलगा आहे, त्यात काय? सावी, मुलगा असता तर कदाचित लग्न झाल्यावर तिकडे फ्लॅट घेऊन वेगळा राहिला असता. तिकडे संसार थाटला असता कदाचित. आई, जे मुळातच नाहीये त्याविषयीच्या कल्पनेतच इतकी हरवून जाऊ नकोस ना. चल, मला निघायला हवं. मी आता आवरते. म्हणत सावी वळली. तिला विषय संपवायचा असावा, परंतु तेवढ्यात बाबा म्हणाले, काही असू दे, तू फ्लॅट घेतेस याचा मला अभिमान आहे, कौतुकही आहे. साऊने बाबांकडे पाहिलं, किंचित हसली आणि स्नानासाठी बाथरूममध्ये शिरली सुद्धा. ठरविल्याप्रमाणे सावनीने फ्लॅट बुक केला. काही रक्कम बिल्डरला अग्रीमेंटच्या वेळीच देऊन झाली. उरलेलं कर्ज बँकेकडून मंजूर करून घ्यायचं होतं. बँकेमध्ये शिष्यही तीच होती आणि या व्यवहारात गुरुही तीच होती. संपूर्ण रकमेचा चेक दिल्यावर मालकी ताबा मिळणार होता. तसंही तिकडे राहायला जायची कोणतीही घाई कारण नव्हतंच मुळी. माझ्या इथल्या वर्षानुवर्षांच्या ओळखी, डॉक्टर, दुकानदार, गजरेवाला, भजनी मंडळ, सारं सवयीचं होतं. त्यामुळे हे इथलं घर सोडून लांब कुठे राहायला जावं असं वाटतच नव्हतं. दुसऱ्या ठिकाणच्या घराचा विषय पुढे आला की राहत्या घराचं महत्त्व नव्याने ध्यानात आलं. इथल्या प्रत्येक खोलीतल्या कोपऱ्याने सावीच्या, वृंदाच्या बालपणीच्या अनेक आठवणी जपून ठेवल्या आहेत. वृंदाच्या एक कप्पा भरून बाहुल्या एकदा त्या लाकडी कपाटातून धपाधप खाली पडल्या होत्या आणि वृंदाने भोकाड पसरलं होतं. जेवणाच्या वेळी नेहमी त्याच टेबलवर सावीचा चित्रकला पिरियड सुरू व्हायचा. माझ्याकडून प्रथम बोलणी खायची आणि मग भात आमटी. सहलीच्या वेळी वृंदाला बटाट्याचे पराठे हवे असायचे तर सावीला गोडाचा शिरा. मग मीही ठरवून टाकलं होतं, दोघींना दोन्ही पदार्थ करून द्यायचे. ट्रीपमध्ये नेलेलं सगळं फस्त व्हायचं. दोघी बहिणींच्या स्वभावात भिन्नता होती. दोष किंवा खोड काढण्यासारखं काही नव्हतं, तरीही आवड,
कल आणि दृष्टिकोन भिन्न होतेच. त्याबद्दल आई म्हणून मी फारसं कधी छेडलं नाही, उपदेशही केले नाहीत. जी ती आपले व्यवहार आपापल्या पद्धतीने निभावत होती. आत्ता नव्या फ्लॅटमध्ये राहायला जाण्यासाठी सावनीचा आग्रह नव्हता. तिने तसं सुचवलंही नाही. त्यामुळे नाही होय म्हणण्याचा प्रश्नच उपस्थित झाला नाही. ह्यांना वाटत होतं तसंच, म्हणजे गुंतवणूक म्हणून सावीने ही खरेदी केली असावी. बँकेचं काम, कामाच्या वेळा आणि वेळेचं नेमकं नियोजन सावनीला उत्तम जमत होतं. एरर कुठेच सुटत नव्हती. सावनीला आणि वृंदाला शाळा कॉलेजमध्ये खूप मित्रमैत्रिणी होते. शाळेमध्ये सहली, संमेलनासाठी कार्यक्रम, खेळ, स्पर्धांच्या निमित्ताने दोघी खूप मजा करायच्या. कॉलेजमध्ये कॉफी, मूव्ही, वन डे भटकंतीच्या नावाखाली हिंडणं फिरणं व्हायचंच. वाढदिवस हे तर त्या काळातलं मुख्य आकर्षण असायचं. वृंदा इतकीच सावनी अशा कार्यक्रमात रमत होती. तोपर्यंत कोणतंही वेगळेपण, हटकेबाणा लक्षात आला नाही. खरं तर मुलींच्या या वाढत्या वयात आई म्हणून मी बारीक नजर ठेवून होते. मात्र जेव्हा घरात लग्नाचा विषय निघाला तेव्हा सावीने अळूपान पवित्रा घेतला. कुठे काही ठरवलंयस का? कुणी काही सांगितलंय का? अशा प्रश्नांची उत्तरं नकारार्थी होती. वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवू नकोस, सावनीने स्पष्टपणे बजावलं होतं. कारण काही नाही तरी लग्न करायचं नाहीये या निर्णयावर सावी ठाम होती. आम्ही पती पत्नींनी खूप विचार केला. जडणघडणीचा काळ आठवून पाहिला, पण कारण कळेना. सावीचं मत, तिची इच्छा, तिचा निर्णय पटवून घ्यावा लागला. शिरोधार्य मानावा लागला, कारण 2 वर्षांच्या अंतराने वृंदाही लग्नवयाची झाली होती. ग्रॅज्युएशन झाल्यावर सावीने नोकरी मिळवली. शिक्षण आणि नोकरी एकाच वेळी सांभाळून तिची दिनप्रणाली सुरू होती. वृंदाच्या लग्नाचं पाहायचं ठरवल्यावरही पुनश्च एकदा सावनीला विचारलं, त्यावेळीही तिने निक्षून हेच उत्तर दिलं, मला लग्न करायचं नाही, बंधनात अडकायचं नाही. त्यावेळी हे असं उत्तर खटकलं नाही. वृंदाच्या लग्नानंतर मात्र लग्नबंधनाचं कसलं आलंय कारण, असं खूपदा वाटायचं. जगातली 90% माणसं आपणहून सोयरीक करतात, विवाह करून सुखी होतात. लग्न म्हणजे बंधन नसून खुशीची तडजोड आहे याचं भानही येतं. परंतु त्यानंतर सावीला समजावण्याच्या नादी मी कधीच लागले नाही. वृंदाचं लग्न थाटात झालं. सावीने बहिणीच्या लग्नात खूप मदत केली. थट्टा मस्करीही केली बहिणीची. छान मिरवून घेतलं. परंतु लग्न करून वृंदा सासरघरी गेल्यावर सावी पुनश्च आपल्या कामात व्यस्त झाली. दरम्यान सावीचे बाबा नोकरीतून निवृत्त झाले. तेव्हापासून सावनीने घर खर्चाचा भार आपणहून उचलला. जणू काही असंच अपेक्षित होतं, कारण त्याबद्दल आम्ही कोणी कसलाच संवाद साधला नाही. बाबांना पेन्शन नव्हती, त्यामुळे यापुढे मिळवत्या लेकीनं खर्चाचा भार उचलावा हे अभावितपणे घडलं होतं. वृंदा बाळणपणाला आली तेव्हा घरातलं कोणी काही म्हणायची वाट न पाहता मी म्हटलं, साऊ, आपण बाणेरच्या मोठ्या फ्लॅटमध्येच बाळंतपण करूया वृंदाचं. नाहीतरी गॅस शेगडी, भांडी कुंडी, टीव्ही, वॉशिंग मशीन, सारी जय्यत तयारी आहेच तिथे. तुझ्या मनासारखं होऊ दे. आई, तुझ्या मनासारखं होऊ दे, सावी उत्तरली. मला ते वाक्य त्यावेळी थोडंसं खटकलं, पण मी दुर्लक्ष केलं. आता वाटतं सावीचं बोलणं योग्यच होतं. तिने कुठे काही सुचवलं होतं. तरी पण आपण आपलंच मत दामटलं होतं आणि सावीने ते सहजपणे मान्य केलं होतं. माझ्या दृष्टीने आता घरात येणारं बाळ, बाळंतिणीचा आराम, भेटायला येणारी जवळची मंडळी, हा सर्व विचार करता मोठा, नवीन, चकचकीत फ्लॅट उपयोगी पडेल याविषयी मनात शंका नव्हती. सोय होत असताना गैरसोय का सोसायची? स्वतःची समजूत घालून आम्ही बस्तान हलवलं. वृंदाही खुश झाली. हळूहळू आसपास ओळखी व्हायला लागल्या.
वृंदाला कन्यारत्न झालं. चिमणी आईसारखीच बोलक्या डोळ्यांची होती. गोड होती बाहुलीसारखी. बाळंतिणीचं तेल, शेक, बाळाचे कपडे, दूध पाणी, सर्वांची खाणीपिणी यामध्ये उगवलेला दिवस कधी मावळायचा कळायचं सुद्धा नाही. बाहेरच्या वस्तू, दळणं बाबा आणायचे. गावातून काही ठराविक वस्तू हव्या असल्या तर सावनी आणायची. तिला बँकेत जायला यायला अलीकडे अंतर वाढलं होतं, परंतु तिची काही तक्रार नव्हती. सहजपणे येताना ती भाजीही आणायची. घरातल्या सर्वांचं एक काम वाढलं होतं. टुकूटुकू पाहणाऱ्या, रडणाऱ्या, हसणाऱ्या नव्या पिल्लाभोवती टाइमपास करायचा. फार लाघवी होती चिमणुली. तरी बरं, दिवसाचे 14-15 तास झोपलेली असायची. वृंदा, आज ही धिटुकली तिच्या मावशीला भेटलीच नाहीये. बँकेत गेले तेव्हा साखर झोपेत होती आणि परत आले तर स्वप्नात रमली. तिला शिकव जरा. काय शिकवू? मावशीपाशी खेळायचं असतं, मावशीजवळ गप्पा मारायच्या असतात. गाऊन दाखवायचं तरच मावशी लाड करते. सांगून ठेव तिला. हो नक्की. या आजोळी मामाच्या जागेवर मावशी आहे. तिला मस्के मारा आणि मिळवा थारा. करेक्ट, सावी म्हणाली. दोघी बहिणी मनसोक्त हसल्या. गमतीत, थट्टा मस्करीतच, पण घरातल्या कर्त्या व्यक्तीचं स्थान आता सावने घेतलं होतं. पैसा पाणी, औषध पाणी सारं सावनी पाहत होती. आईबाबांच्या कलाकलाने निर्णय घेत होती. पंखा दुरुस्त करायचा असू दे किंवा सोफा कव्हर्स नवीन घ्यायची असू देत, ही कामे सावनी आपणहून समजून करत होती. याचं मात्र मला कौतुक वाटायचं. एरवी माहेरी असताना मुली अशी जबाबदारी अंगावर घेत नाहीत. किंबहुना आईच्या घरी घराचं स्वामित्व आईकडेच असतं. वय आणि अनुभवाच्या पार्श्वभूमीवर ते योग्यच असतं. आता मात्र माझं ज्येष्ठतेकडे झुकणं सुरू झालं आणि घराची आणि घरातल्यांची काळजी घ्यायचं काम साऊच्या कर्तबगार तरुण हातामध्ये गेलं. हा बदल अतिशय सूक्ष्म, हळुवारपणे घडलाय. ना कुणी काही लादलं, ना कुणी यामध्ये दुखावलं. गणपतीची वर्गणी मागायला आलेली मुलं सावनीताई आहे का घरात विचारत होती. त्यामध्ये कोणालाच काही गैर वाटत नव्हतं. महत्वाच्या गाठी भेटी, चर्चा सारं काही सावनीसोबत होत होतं. सावनीने हे कर्तेपण आपणहून स्वीकारलेलं होतं. त्या दिवशीही बाबांनी एक मिटलेली छत्री सावनी पुढे धरली. म्हणाले, साऊ, ताडी तुटली, शिवून आण, पावसाळा आलाय. होय, द्या ना बाबा, म्हणत सावनीने छत्री उघडली. म्हणाली, ही मूठ पण तुटली. तेवढी तुटकी चालते. संध्याकाळी येताना सावी नवी छत्री घेऊन आली. वृंदावनी अधूनमधून माहेरी यायची, कौतुक करून घ्यायची. तिच्या स्वानंदीचे आजोळचे लाड पुरवून घ्यायची. सासरी कामातून डोकं वर काढता येत नाही म्हणून इथे आराम करायची. अशावेळी आईच्या वाटणीचं जादा काम सावनी करायची. जसं काही बहिणीचं माघारपण करण्याची जबाबदारी ही तिचीच होती. तिचं दायित्व होतं, आईच्या वतीने ती ते निभवायची. सासरच्या हकीकती, अडचणी वृंदा तिच्या आईला सांगायची. सांसारिक गोष्टीत सावीला रस नसणार हे वृंदानं मी गृहीत धरलं होतं. अशावेळी सावी सुद्धा स्वानंदीसोबत खेळत राहायची. एकदा मात्र सावनी म्हणाली, आई, अगं मी लग्न केलं नसलं तरी तुमचा संसार, नातेबंध मी जवळून पाहते. माझ्या फ्रेंडचेही पाहते. त्यातले सगळे बारकावे, नात्यातल्या गमती, संसार सावरण्यातले कौशल्य, धागे मला ठाऊक आहेत. यावर वृंदा आणि मी एकमेकींकडे पाहून हसलो. त्याचा अर्थ इतकाच होता की सावी, बोलणं आणि अनुभव घेणं या दोन्ही गोष्टी स्वतंत्र आहेत. पती पत्नीतल्या नात्यातला गुंता साक्षात परमेश्वरालाही सुटला नसेल तरी पण आमचं काहीतरीच काय किंवा शक्यच नाही असा टप्पा टाकणं सावीला नक्कीच रुचलं नसावं. आम्हा दोघींकडे एकदा नजर टाकून ती तिथून उठून गेली.
आमची प्रतिक्रिया सावीला चमत्कारिक वाटली असणार असं नंतर कितीतरी वेळ मला वाटत राहिलं. पहिली वहिली म्हणून खरं तर सावनी माझी लाडकी होती. लग्न न करण्याचा तिचा विचार त्यावेळी मनात वादळ उठवून गेला होता, परंतु त्यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न फोल ठरला होता. वर्ष उलटली तसतशी ती तिच्या करिअरमध्ये स्थिरावत गेली. संध्याकाळची अस्वस्थता, रिमझिम पावसाची हुरहुर तिच्या डोळ्यात कधी डोकावली नाही. कोणाच्या लग्नाला, पिल्लाच्या बारशाला जाऊन आल्यावर सावीच्या बोलण्यात सुद्धा विशेष फरक पडलेला कळला नाही. आपण त्या आनंदाला मुकलोय असा कोणताही भाव तिच्या मुखावर कधी वाचायला मिळाला नाही. कधीतरी वाटायचं साऊचं मन आपल्याला कळलंच नाहीये. हळुवारपणे तिच्या विचारांचे पडदे दूर सारताच आले नाहीयेत. एक मात्र सत्य होतं, कोणताही विषय असो, भावनेच्या भरात वाहून न जाता पुरेसा वेळ घेऊन सारासार विचार करून घरी आल्यावर कधीतरी आमच्यापाशी चर्चा करून न्याय्य पद्धतीनं निकष लावणं सावीला जमत होतं. कर्जाच्या केस हाताळणंही सावी खूप सावधपणे करायची, काटेकोरपणे करायची. मॅनेजर ही बँक व्यवहारातली जोखमीची पोस्ट आहे याचं भान सावीला होतं. 5 वर्षामध्ये कुलू मनाली, केरळ कन्याकुमारी, मध्य प्रदेश अर्थात चित्रकूट, बांधवगड वगैरे, पावस रत्नागिरी, जयपूर, आग्रा अशा 5 ठिकाणांना भेट देण्यासाठी सावी आम्हाला घेऊन गेली. पर्यटन कुणाला आवडत नाही? मानसिक खर्चही भरमसाठ असतो हे जाणवायचं, परंतु सावीने स्वतःच्या मर्जीने या पर्यटनांचं नियोजन केलं होतं. बाबांचा संसार माझा कधी होणार असा विभावरी शिरूरकरांसारखा प्रश्न तिच्या मनात नव्हता. काटकसरीच्या आयुष्यात जो आनंद मिळाला नव्हता तोही लेक देत होती. त्यामध्ये सावीला धन्यता वाटत असावी. वृंदावनीचं दुसरं बाळणपण मी केलं खरं, पण त्या सुमारासच माझे गुडघे दुखायला लागले. एवढी धावपळ सोसवली नाही असं साऊला वाटलं. गुडघ्यांना तेल चोळा, वाताच्या गोळ्या पोटात घ्या, व्यायाम करा असे सर्व उपाय हरले. त्यावर निभाव लागेना. ऑपरेशन हा एकमेव पर्याय उरला. भीती वाटत होती, खर्चही खूप होता, पण सावीने मनावर घेतलं. तपासण्या झाल्या, ऑपरेशन पार पडलं. विश्रांतीसाठी वृंदा तिच्या घरी घेऊन जाईल असं वाटलं होतं, परंतु मुलं लहान आहेत, सासूबाईंचा दमा उसळतो अशा फालतू वाटणाऱ्या कारणांना पुढे करून वृंदाने काही हालचाल केली नाही. एवढंच नव्हे तर तिला स्वतःला आईला भेटून जाणंही जमलं नाही. तिने साफ दुर्लक्ष केलं. महिनाभरासाठी जादा कामाची बाई लावून साऊने वेळ निभावली. शिवाय वृंदाविषयी चकार शब्द देखील काढला नाही. आताशा सावीचे बाबा पर्यटनासाठी तयार नसत. त्यांचा उत्साह मावळला होता. मला आता झेपणार नाही असा ठेका ते लावायचे. गुडघ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे मी तशी होकाराकडे झुकायची. आम्ही दोघींनी जवळच्या 1-2 ट्रिप केल्या, पण मग चित्त घरी असायचं. त्यानंतर सावी एखाद्या मैत्रिणीसोबत पर्यटनाला जाऊ लागली. हिंडणं तिच्या आवडीचं होतं. भरपूर फोटो काढायची, वर्णनं लिहायची, त्यावर भरभरून बोलायची, खुश असायची. मला वाटायचं की सहचर नाही, हक्काचं माणूस नाही म्हणून कुढत बसत नाहीये ही पोरगी. फार छान आहे, मैत्रिणींसोबत जाते आहे ते. सावीलाही आयुष्य उपभोगू दे. हिंडण्या फिरण्याचे दिवस आहेत तिचे. तसंही एरवी सुद्धा सावीला कंटाळलेलं, थकलेलं कधी पाहिलं नाही. सावनीने रिजनल मॅनेजरचं प्रमोशन नाकारलं. नोकरीनिमित्ताने तिला बाहेरगावी जायचं नव्हतं. तिला तिच्या आईबाबांचं वार्धक्य सावरायचं होतं. तसं तिने मनोमन ठरवलेलं असावं. आता आम्ही बाणेरच्या नव्या फ्लॅटमध्येच राहत होतो. सवय झाली होती. वृंदा अधूनमधून माहेरी यायची. मी तिचं माघारपण करायची. उन्हाळ्याच्या सुटीनंतर परत जाताना भाजणी, मेथकूट, खाराची मिरची आणि आंब्याचं लोणचं घालून द्यायची. वृंदा किंवा तिच्या मुलांसाठी काही खरेदी करण्याचा विषय निघाला
की हल्ली सावी तिथून उठून जायची. दुधाच्या कपाटात पैसे मात्र आठवणीने ठेवायची. फारच आग्रह केला तर त्यांच्या आवडीचं आण म्हणायची. या मागचं कारण मी शोधलं होतं. एकदा सावीने माझ्या वाढदिवसाला डाळिंबी रंगाची साडी आणली होती. मला खूप आवडली होती. वृंदाच्या सासूबाई तेव्हाच इकडे आल्या होत्या. त्यांच्या भाचीचं लग्न होतं. घरी उतरल्या होत्या. निघताना त्यांना ती साडी मी पटकन देऊन टाकली. त्यानंतर माझा जीव हळहळला. सावीला ते नक्कीच आवडलं नसणार. तिच्या देहबोलीवरून मी हे ताडलं होतं. वृंदाला खूप काम पडतं, किंवा वृंदाची नणंद तिच्याकडे येऊन राहिली. नवरा सौदीला जॉबसाठी गेलाय. मुलाची ऑनलाईन शाळा आहे. ही काम करते इथे. असली वाक्य ऐकली की सावी फक्त भुवया उंचावायची. वृंदाच्या बाबतीत काही बोलायचं नाही असं कदाचित सावीने ठरवलं असावं. मधूनच माझं आजी पण उफाळून यायचं. स्वानंदी ऋषभसाठी कधी लाडवांचं भाजणं व्हायचं, किंवा कधी चिवडा करून पाठवायची. नातवंड लाड करून घ्यायला आजोळीही यायची. त्यांच्या मागे नाचताना माझी पाठ दुखून जायची. कुरबूर चालू असायची. सावी पाठीला तेल चोळून द्यायची. स्नानाच्या वेळी गरम पाणी घेतलं की बरं वाटायचं. सावी म्हणायची, आई दगदग करू नकोस. नातवंडांसाठी जीव तुटतो ग. हवं ते किंवा द्यावं वाटतं ते विकत आणायचं. घरच्या आणि हातच्या आंब्यांच्या वड्यांचा सोस आई तुला आवरायला हवा. कळतंय, पण वळतंय कुठे सावी? जीवाची नुसती धडपड धडपड होत राहते. केलंस की इतकी वर्ष सर्वांचं, घरच्यांचं, आल्या गेल्यांचंही. नातेवाईकांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून त्यांचे लाड पुरवलेस. आता फक्त स्वतःचे लाड पुरवायचे. तेच चाललंय. तळपायांना तेल चोळा, लोम अनुलोम करा, पोळ्यांना बाई लावा, एक ना दोन. साऊ, तुझं म्हणणं खरंय, मी म्हणायची. परंतु पुन्हा पहिले पाढे 55. जानेवारी महिना आला आणि सावीने जाहीर केलं की फेब्रुवारीच्या 5 तारखेला 15 दिवसांची रजा टाकून ती प्रज्ञासोबत गुजरातला चालली. नावाजलेल्या कंपनीसोबत गेलं की बाकी कशाची चिंता नसते. खाणं पिणं, स्थलदर्शन, निवडक ठिकाणे, सारं काही नियोजनाप्रमाणे चालतं. प्रज्ञाचा सहचर 2 वर्षांसाठी प्रोजेक्टरवर अमेरिकेत शिकागोला गेलाय. प्रज्ञा इथे जॉब करते. पती पत्नीने आपापल्या आवडीनिवडी जपण्याचे दिवस आहेत. खेरीज साऊ आणि प्रज्ञा शाळेपासूनच्या मैत्रिणी. सावीची तयारी सुरू झाली. नवीन 5-6 ड्रेसची खरेदी झाली. स्वेटर, स्पोर्ट्स शूज, हे अन ते. नवीन सुटकेसही आली. आई, गुजरात म्हणजे खाण्याची चैन असणार. होय, ढोकळे, पराठे, मूग हलवा आवडीचंच आहे तुझ्या. आम्ही पोलादी पुरुषाचा म्हणजे वल्लभभाई पटेलांचा पुतळा आवर्जून पाहणार बरं का. फार सुरेख आहे. 600 फूट उंच आहे. परिसरही भव्य आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सावीच्या बाबांचे ब्लड प्रेशर अचानक वाढले. खूप वाढल्याने सावीने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. फॅमिली डॉक्टर जगदीश व्यवस्थित लक्ष ठेवून होते. उपचार सुरू झाले होते. मी मात्र घाबरले होते. आजवर कधी बाबांना हॉस्पिटल माहीत नव्हते. ते सुद्धा नर्वस होते. 2-4 दिवस झाले तरी प्रेशर खाली उतरत नव्हते. मग इतर तपासण्या सुरू झाल्या. मानसिक धक्का आहे का कोणता, डॉक्टरने विचारले. तसे काहीच नव्हते ही काळजीची बाब ठरली. सावी परोपरीने माझी समजूत घालीत होती. वृंदाला फोन केला. तिला इकडे यायला जमत नव्हतं. ती सकाळ दुपार फोन मात्र करीत होती. बाबांच्या तब्येतीची विचारपूस चालू होती. आता आणखी काय करावं सुचत नव्हतं. सावीला सांगितलं, हे बघ साऊ, तू आत्ता गुजरातला जाऊ नकोस. पुन्हा जाता येईल. माझ्याच्याने हॉस्पिटल आणि घर दोन्ही सांभाळणं जमणार नाही. जाऊ नकोस असं सांगणं जीवावर आलंय, पण काय करू मी तरी. बिचारी वृंदा सासरच्या गोंधळात पार गुरफटली. आई, वृंदा काही बिचारी वगैरे नाहीये. हे निव्वळ बहाणे आहेत. सासरच्या नावावर स्वतःची सोडवणूक करून घेते ती. नेहमीच झालंय हे.
मनातच नाही आहे तिच्या. नाही ग नाही सावनी, अगं विवाहानंतर ही बंधनं आपोआप येतात. कोणती बंधनं? आई वडिलांच्या गरजेच्या वेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकता असं कोणताही धर्म सांगत नाही, नीती शिकवत नाही, स्वतःचा आतला आवाजही असं सुचवित नाही. आपलं गट फिलिंग आपल्याशी संवाद साधित असतं. सावी, तू समजून घे ना. नाही आई, तुमचा संसार सांभाळण्याचा पत्कर मी एकटीने घेतलेला नाही. माझं माझं स्वतंत्र आयुष्यही आहे. आई, मला गृहीत धरू नकोस. प्रेम, माया, कर्तव्याची आठवण यावेळी करून देऊ नकोस. तुझे विचार माझ्यावर लादू नकोस. सावी, तुझे वडील ॲडमिट आहेत म्हणून? असू देत, काळजी काय फक्त मीच करायची? मी इथे थांबणार नाही, जाणं रहित करणार नाहीये. डॉक्टरांशी माझं बोलणं झालंय. आता बाबा ठीक आहेत, प्रेशर कमी व्हायला लागलंय. 2 दिवसात बाबा घरी येतील. घरी ते विश्रांती घेतीलच. म्हणत सावीने बॅग भरली. बाबांनाही सावीने अच्छा बाय, काळजी घ्या, मी निघते असं सांगितलं. या मुलीला काय झालंय तेच कळत नव्हतं. यावेळी तिचं वर्तन खूपच असंगत वाटत होतं. मला एकटं पडल्यासारखं वाटत होतं. केशवला, माझ्या भावालाही बोलावणं शक्य नव्हतं. त्याचंही वय झालेलं होतं. सावी तिच्या ठरलेल्या वेळी निघाली. जाताना बाबांची काळजी करू नकोस, ते बरे आहेत सांगून गेली. मात्र त्यावेळी नुसत्या शब्दांचा आधार मला कोरडा वाटला. काही वेळ खूप हतबल झाल्यासारखं वाटलं. नंतर मनाने आपोआपच पुन्हा उभारी धरली. वृंदाचाही फोन आला. तिनेही बाबांची खुशाली विचारली. यावेळी तिचे शब्द तर रखरखीत वाटले. भारतात एका राज्यात भिन्न गावातून फोन करणं आणि अमेरिका वा युरोपमधून फोन करून विचारणा करणं मला सारखंच वाटलं. खरोखरी 2 दिवसात सावींच्या बाबांना घरी येण्याची परवानगी मिळाली. शेजारच्या रमाकांच्या गाडीतून बाबा घरी आले. आल्या आल्या त्यांनी साऊला फोन लावला. बाप लेक 5 मिनिटं बोलले. बाबांच्या मुखावर समाधान दिसत होतं. मी जवळच उभी होते, परंतु माझ्याशी बोलण्याचं सावनीने नाकारलं. कितीही गडबडीत असली तरी 2 शब्द बोलणं शक्य होतं याची टोचणी माझ्या मनाला लागून राहिली. मला कळलंच नव्हतं माय लेकीत इतकं अंतर कधी पडलं, का पडलं. इतकं अंतर की खुशालीचे 2 शब्द बोलायलाही महाग व्हावेत. आईचं सांगणं धुडकावून लेक पर्यटनाला गेलीच कशी? घोंगावणाऱ्या वादळालाही दिशा मिळते, मग सावीच्या तडफदार विचारांना का मिळू नये? बाबांशी तेवढी बोलली. आपणच परके झालो का? जन्मदात्री आई अशी टाळावी वाटते की की आपलंच काही चुकलं? सावी म्हणाली, तसं आपण तिला खरंच गृहीत धरलं का? लहानपणापासून साऊ गरीब, शांत स्वभावाची, आजही तशीच आहे. तिच्या संयमाला तडा जाईल असं आपण काही बोललो का? तिच्या कर्तृत्वाच्या उंदळीत पुरेपूर सिद्धी आहे. विवाह करण्याचं तिने नाकारलं तरी कोणताही भलताच पेच निर्माण केला नाही. आपणच तिला ओळखण्यात चूक केली. ना कधी साऊला तिच्या अडचणी विचारल्या, ना आशा निराशेच्या हिंदोळ्यावर तिची सोबत केली. आई अन एक बाई म्हणून स्वतःला वाटलं तेच पटवून घेतलं, तेच खरं मानलं. आज या क्षणी जाणवतंय, वृंदा येते, 2-4 दिवस राहते, तिला आपण जवळ घेतो, कडकडून भेटतो, आश्वस्त करतो, सासरच्या कुरबुरी तिच्याकडून ऐकतो, मनात असो वा नसो. साऊला मात्र किती दिवसात जवळही घेतलं नाहीये. ती माझ्यासाठी कायम लहानच आहे. डोळे पाझरू लागले. काही सुचेना. दुसऱ्या दिवशी साऊचा बाबांना फोन आला. म्हणाली, बाबा, द्वारका, सुरत, विनोबा कुटी सारं पाहून झालं. यायला 3 दिवस बाकी आहेत. उद्या नल उद्यानात जायचंय म्हणे. असू दे बाबा, मी उद्या परत येते. तुम्ही ठीक आहात ना बाबा? येताना जोशात आले, परंतु मला खरं चैन पडत नाहीये. साऊची कासावीशी आवाजातून प्रतीत होत होती.
बाबांच्या हातातून फोन घेतला आणि मी सांगितलं, साऊ बेटा, बाबा अगदी ओके आहेत. ट्रिप सोडून येऊ नकोस. तुलाही चेंज हवा. रिलॅक्स हो. शुक्रवारी तुझी वाट पाहू. खरंच. पुढे बोलवे ना. कंठ दाटून आला होता. माझ्याकडून मी आमच्यातलं अंतर कमी करण्याच्या प्रयत्नात होते. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली कविता मेहेंदळे यांची अंतर ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. कारण त्यामुळे तुम्हाला माझ्या आधी अपलोड केलेल्या आणि आत्ता नवीन अपलोड होत असलेल्या सगळ्या कथा ऐकायला मिळतील. आणि हो, हाईप करायला सुद्धा अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.